नमस्कार, स्वागत आहे चॅनलवरती. तर रात्रीची वेळ होती आणि अंशचं नेहमीचं टी व्हीवरनं आणि आर्यनची दोघांचे देखील भांडणे ते चालू असतात. तर याच्यानंतर जेवण झाल्यानंतर आम्ही रात्रीचं जे पोल्ट्रीतलं काम करायला घेतलं, अंशला शांत केलं आणि पिक्चर वगैरे आता काही बघायचं नाही कारण रात्र झालेली आहे सांगितलं. मग तो शांत झाला आणि मग आम्ही वळालेलो आहे पोल्ट्रीकडे. तर पोल्ट्रीकडे आल्यानंतर आम्ही काय केलं, यांनी जे आहे सकाळी पोल्ट्रीची लाईट असतात, पिल्लांसाठी लाईट बनवलेली आहेत. तर त्याच्यासाठी लाईटला वरनं जे आहे कवर करून घेतलेले आहेत, म्हणजे लाईटचा जो प्रकाश आहे पिल्लांना एकाच जागेचं गरम लागणार आहे. तर बघा हे अंडे आहेत. तर एवढे अंडे इथे आहेत आणि आता इथे हॅचरीमध्ये पुन्हा अंडे लागणार आहेत. तर अशा प्रकारे हे अंड्यांचा तुम्ही कलर बघू शकता. तर अंड्यांचा कलर ब्राऊन आहे, एखादं अंड व्हाईट कलरचं निघतं. आणि आता इथे आपले पिल्लं शिफ्ट केलेले होते. तर लसोटा वॅक्सिनेशन झालेली आहे आणि दुसरे जे पिल्लं आहे तर ते आपण पलीकडच्या साईडने शिफ्ट केले होते, जे नंतरचे होते. तर त्यांना अजून लसोटाची वॅक्सिनेशन करायची आहे. तर हा ड्रॉप डोळ्यातून टाकतात आणि जो आहे पिल्लाच्या, तुम्ही कुठल्या पण डोळ्यात टाकू शकता ड्रॉप. आणि दुसरा जो आहे तो गंभोराचा असतो, तर तो आपल्याला दुसरीकडे टाकायचा आहे. तर त्या अंशी इंट्रोडक्शन देत आहे की हाय गाईड्स. अंशचं लँग्वेज खूप सुंदर आहे, त्या बाबतीमध्ये खूप छान बोलतो. आणि हे बघा, तर हे पिल्लं जे आहे आता आम्हाला इकडे हे पिल्लं दुसरीकडे शिफ्ट करायचे आहे. मग आता हा सर्कल जे आहे आमच्याकडे दोनच आहे हे व्हाईट कलरचे. तर आम्ही हे एका कॅरेटमध्ये हे सगळे पिल्लं गोळा करून घेणार आहोत, कारण पिल्लांची जी आहे सोय आता पलीकडच्या पोल्ट्रीत झालेली आहे, म्हणजे सेक्शन आहे पोल्ट्रीचे तर तिथे झालेली आहे. तर बघा इथे अशा पद्धतीने जे आहेत पिल्लं आम्ही सोडलेले आहे. तर हे आम्ही दुसरं सर्कल बनवलेलं आहे. ते पहिले पिल्लं जे होते, तर आता मी सुरुवातीला जो व्हिडिओ बघितला आत्ताचा चालू होता, तो सगळे पिल्लं आम्ही 4-5 कॅरेटमध्ये भरले. कॅरेटमध्ये भरल्यानंतर मग मी तो व्हिडिओ व्हिडिओ बंद केला, कारण काय व्हायचं की सगळे व्हिडिओ काढता येत नाही आहे. 1-2 पिल्लं टाकतानीच फक्त मला व्हिडिओ दाखवू शकते, नंतर काम करावं लागतं. आणि कामामध्ये इथे चॅनल जे आहे ते मी स्वतः एकटीच चालवते, असं नाही आहे की कधी कधी मुलांकडे मोबाईल देते. आणि अशा पद्धतीने हे कॅरेटमध्ये आम्ही पिल्लं भरलेले आहेत आणि मधला व्हिडिओ मी शूट केलेला नव्हता. मग म्हटलं डायरेक्ट आपण असंच दाखवावं की पिल्लं भरल्यानंतरचा व्हिडिओ. तर बघा असे कॅरेटमध्ये पिल्लं आहे, तर हे पिल्लं असे उचलायचे आणि मग मी इथे भरलेले आहेत. तर इथे वेगळं तूस नवीन टाकलेली आहे. पहिली जी तूस आहे ती आहे तिकडं पहिल्या पोल्ट्रीतच आहे. आता तिथे जे आहे हे पिल्लं मोठी झाल्यानंतर तिथे सोडायचे आहेत. आता ऑर्डर ज्या आहेत ना, तर आपल्या ऑर्डरची जी आहे बोहणी पण झालेली आहे. आणि माझी जी ऑर्डर आहे तर ती इथेच आमच्याजवळ श्रीरामपूरजवळच आहे. बेलापूर म्हणून नवले यांना ही ऑर्डर गेलेली आहे. आणि आमच्या आडनावाचेच आहे इथे, कारण आमचं पण आडनाव नवलेच आहे आणि त्यांनी पहिलं जे आमचं गिराईक आहे ते पण नवल्यांचंच झालेलं आहे. आणि अशा पद्धतीने जो 9 आकडा आमच्यासाठी लकी आहे, तर इथे पण ते खरं ठरलेलं आहे. आणि त्यांनी 50 पिल्लांची ऑर्डर आपल्याकडून नेलेली आहे आणि दिवाळीमध्ये त्यांची एक मोठी ऑर्डर राहणार आहे. तर जशी ऑर्डर आहे तसे ते पिल्लं घेऊन जाणार आहे. तर अशा पद्धतीने जेव्हा नवीन पिल्लू आम्ही स्वतः घेऊन आलेलो होतो, तर हे गावरान तर आम्ही 35 आणलेलं होतं. आणि आता आम्ही त्याच्यावरती खूप यांचं खाणं पिणं म्हणा, आम्ही सगळ्यांच्यावरती एक वेगळंच अगदी मोकळं सोडणं, त्यांना आतमध्ये न ठेवता बाहेरच दिवसभर ठेवणं. त्याच्यामुळे हे कोंबड्यांचं जे आहे क्वालिटी, आकार हा अगदी वेगळा झालेला आहे आणि अगदी बदललेली आहे ती पोल्ट्री फार्मिंगमधले कोंबडे. तर कोणीही आल्यानंतर कोंबड्याला नजर लागेल असे हे कोंबडे झालेले आहे. कोंबड्यांचं जे दिसण्याचं जे कोंबडा दिसतो ना, तर तो दिसतानीच खूप सुंदर दिसतो. आणि हे कोंबडे जे आहेत ना सगळ्यांना खूप आवडतात. तर हे पिल्लं आम्ही इकडे शिफ्ट का केलेले आहेत, कारण आम्हाला ही पिल्लं मोठे झाल्यानंतर आम्हाला ही बॅच पलीकडे टाकावी लागणार आहे. आता किती पिल्लं आपले विकणार आहे याच्यावर डिपेंड आहे. आता व्हिडिओच्या माध्यमातून कमेंट भरपूर येत आहेत, पण मग मी अजून व्हिडिओपर्यंत जे आहे त्यांच्यापर्यंत आपला कॉन्टॅक्ट नंबर गेलेला नाही आहे आणि द्यावं का नाही असा प्रश्न मला पडतो आहे. कारण काय होतं की कालच एक कस्टमर आलं होतं, असे माझ्या वडिलांच्याच वयाचे असतील ते, आणि खूप वेळ गेला माझा, अर्धा-पाऊण तास जर माझा असं एका कस्टमरला जर बोलण्यात गेला ना, तर मग मला असं खूप माझा वेळ खूप जाणार आहे. तर पाऊण तास 1 तास माझा गेला असेल. ह्याच्यावरीत आले पिल्लं वगैरे त्यांना सगळे दाखवले आणि नंतर ते म्हटले की नाही, मला त्यांनी कोंबडे आणि माझ्या कोंबड्या बघितल्यानंतर त्यांचं मन परिवर्तन झालं. त्यांना कोंबडा आणि कोंबडी एवढी आवडली, तर हेच कोंबडे मला पाहिजेत म्हणे. आणि हे पिल्लं असेच होणार का? म्हटलं हो, हे ह्या पण पेक्षा वेगळे होतील, कारण याच्यावरती आणखीन आम्ही खूप मेहनत घेणार आहोत. यांना जे आहे पूर्ण जमिनीत उत्खनन करणाऱ्यांच्या चोची जी आहे ह्या नॅचरल आणखीन असं काही यांना नॅचरल पद्धतीचंच होणार आहे.
आणि यांची लहानपणापासूनची काळजी ते झाल्यापासूनही आमच्याकडे आहे. त्याच्यामुळे हे पिल्लं ह्या कोंबड्यांपेक्षा पण आम्ही भारी बनवणार आहोत. तर असं मी त्यांना बोलल्यानंतर ते बोलले, नाही मला तुमच्या पोल्ट्रीतलाच कोंबडा पाहिजे आणि पोल्ट्रीतलाच कोंबडा पाहिजे. आता असं ते बोलल्यानंतर 5-6 कोंबडा का होईना मला द्या तुम्ही. आणि त्यांनी 10 गुंठ्याचं कंपाऊंड केलेलं आहे. 10 गुंठ्याचं कंपाऊंड केल्यानंतर मी ते पोल्ट्रीसाठी एवढं इन्व्हेस्टमेंट करत आहोत. वयस्करच होते ते आणि मला काही पण करून तुम्ही मला नॅचरल पद्धतीने जे आहे पिल्लं करायचे आहे तर तुम्ही मला 5 कोंबड्या द्याच आणि मला 1 कोंबडा द्या, असं त्यांचं म्हणणं होतं. पण मी कोंबडी सेलिंग करत नाही आहे किंवा कोंबडा पण सेलिंग करत नाही आहे, कारण आपल्या अंड्यांना मागणी जास्त आहे. आणि आता सध्या गणपतीचा सीझन आहे तेव्हा अंड्यांचं जे आहे इथे माझं अंड्यांचं गिऱ्हाईक एकदम बंद झालेलं आहे. हे मी तुम्हाला सांगेल की माझ्या गेटवरती गिऱ्हाईक एक पण येत नाही आहे सध्या तरी. बाजारच मला मार्केट करावं लागतं आहे. भविष्यामध्ये 1000 कोंबड्यांचा जेव्हा आमचा प्लॅन आहे अंड्यांचा, तर आमचं मार्केट जे आहे तर मोठं आम्ही शहर ठिकाणी मार्केट बघणार आहोत आणि ते आम्हाला जास्त परवडेल. तर इथे कोंबड्यांना लगेच खाद्य वगैरे टाकून द्यायचं आहे. संध्याकाळची वेळ आहे, आता पिल्लं शिफ्ट झालेले आहेत आणि ही वरती जी आहे लाईटला वरती हे आम्ही बनवून घेतलेलं आहे. श्रीरामपूरलाच कोणीतरी यांच्या ओळखीचं होतं, तर यांनी असे 4-5 बनवून आणलेले आहेत. कारण आम्हाला अजून हे हॅचरीचं काम आहे, हे आमचं वाढवायचंच आहे, कारण आता हे काम बंद करायचं नाही आहे. हवं तर एखादं दुसरं काम बंद करणार आहोत आम्ही आमच्यावाले, पण खूप असं आरामशीर लाईफ जगणार आहोत. खूप धावपळीची लाईफ आता आम्ही जगणार नाही, कारण यांनी पहिल्यापासून जसे त्यांचं जॉब करत होते पहिले पुण्याला तेव्हापासून यांची खूप धावपळ झालेली आहे. अजून पण खूप धावपळ आहे. आता माझं मत आहे की यांनी रिलॅक्समध्ये लाईफ जगावी, इथल्या इथं आपल्या घरच्या घरी बघावं. खूप धावपळ होते जेव्हा आमचं राहत्याचं दुकान आहे, तालुक्याच्या ठिकाणचं जाणं येणं आणि खूप हॅरेसमेंट होते, धावपळ झाल्याने माणूस थकून जातं. तर माझं म्हणणं आहे की ह्याच्यावरही आता आपण केलेलीच आहे एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट याच्यामध्ये, तर आपण जे आहे तर याच्यामध्ये लक्ष घालूया. आणि इथे काही काम आपल्याला एवढं करायचं नाही आहे, छोटं मोठं लक्ष द्यायचं आहे, बाकी मी सगळं बघून घेणार आहे. तर त्यांचं जे म्हणणं होतं की आता बघूया पुढे काय होतं ते, पण काम जे माझं म्हणणं आहे की एका माणसाने जे आहे तसं आमचं गायांचं काम आता इथं सगळं होऊन जातं आहे. एक दादा येतो आहे तो करून जातो आणि यांना थोडंफार करावं लागतं आहे. असं गायांचं खूप आता आमची धावपळ बंद झालेली आहे. आता पिल्लांचं जे आहे ते सगळं मीच करते. मग यांना जे आहे वरचे छोटे मोठे कामं भरपूर पाडतात, जसे की हॅचरीमधले थोडंसं काही प्रॉब्लेम झाला, लाईटचा प्रॉब्लेम आहे, फॅनचा प्रॉब्लेम आहे, त्याला अर्धा पाऊण तास जाणं, मग त्याच्यामध्ये पण थकून जाणं. किंवा आता गायांचं जरी म्हटलं तरी गायांचं जे आहे गाया पिळायला त्यांना बसावं लागतं, 1-1.5 तास त्यांचं तिकडे जातो. सकाळी 1-1.5 तास जातो, संध्याकाळी मग ते पण काम होतंच त्यांचंवालं. आणि इतर जे कामं म्हटले तरी गिन्नी आणायला जावं लागतं, तर तिथे पण 1-1.5 तास जातो. कधी गिन्नी आम्ही बाहेरून जे शेती आहे तिथे आम्ही गिन्नी विकत घेतलेली आहे, कारण एवढ्या शेतीमध्ये काही जमत नाही आहे करायला. म्हणून आम्ही 20 गुंठे गिन्नी बाहेरून जे आहे मी डायरेक्टली घेऊन टाकलेली आहे. आठवड्यातून 1-2 वेळा जाऊन तेवढी गिन्नी घेऊन येतो. 10 किंवा 20 गुंठे असं काही क्षेत्र आहे, तर ती गिन्नी आम्ही घेतलेली आहे आणि ते पण आम्ही घेऊन येतो. मग हे कामं होतात नाही आणि प्लस त्यांना अंडी विकायला पण जावं लागतं. त्याच्यामुळे हे खूप काम एका माणसाला होऊन जातं. आता मला घरातलं करायचं असतं आणि माझंही एवढं नसतं, कारण मी एवढी थकत नाही कामाने. आता बाहेर गाडीवर जायचं म्हटल्यानंतर माणूस थकतं, पुन्हा त्यांना कॉलेजला पण जावं लागतं, असे कंटिन्यू वेगवेगळे कामं असतात. तर मला वाटतं की आता रिलॅक्स होऊन घ्यावं आणि आपलं घरचं बघावं, रिलॅक्स आणि लाईफ अशी मस्त शेतकऱ्यासारखी जगावी. असं खूप धावपळीचं जीवन नको आहे मला. पहिल्यापासून मला अशी धावपळीचं स्वतः पण नको आहे आणि दुसऱ्यांचं पण नको आहे असं वाटायचं. तर हे बघा, हे जुने पिल्लं आहेत आपले पहिले, जे जुने म्हणजे हे नंतर जन्मलेले पिल्लं आहेत. तर यांना वेगळं आपण सर्कल बनवलेलं होतं. तर हे लाईट इथे वरती का टाकलेल्या आहेत, कारण ह्या टोप्या म्हणतात पत्र्याच्या आहेत ह्या, तर ह्या टाकलेल्या आहेत कारण हा जो लाईटचा प्रकाश आहे तो एका जागीच राहील आणि गरमटपणा पिल्लांना इथे राहील. तर महिनाभर आम्ही इथे लाईट देणार आहोत, कारण पिल्लांना जे आहे तर व्यवस्थित पद्धतीने सगळं काही गरमपणा मिळेल आणि टेम्परेचर त्यांचं मेंटेन होणार आहे. तर बघा, पलीकडे आपल्या पोल्ट्रीकडे मोठ्या कोंबड्या आहेत आणि आता ह्या ज्या आहेत रात्रीच्या इतक्या शांत बसलेल्या असतात ना, तर बघा कशा दिसत आहेत ह्या. तर हे पिल्लांचं जे मला तुम्हाला असं सांगायचं होतं की रात्री आम्ही इकडे का शिफ्ट केले, पलीकडचं का मोकळं केले, तर एवढे पिल्लं नाही गेले आपले, किंवा आपल्याला जर नाही जमलं पिल्लं विकायला. आता आमचा जो रेट आहे तो सध्या खूप कमी लावलेला आहे आम्ही, आणि गिऱ्हाईक आमचं चालू आहे. एकच गिऱ्हाईक आम्ही सध्या केलेलं आहे, बोवणी करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर कसं आहे, पिल्लं थोडेसे 1 महिन्याचे झाल्यानंतर विकायला जास्त परवडेल, म्हणून असे मोठे पिल्लं होऊन दिले ना, तर मग पलीकडच्या साईडने आम्ही पिल्लं सोडणार आहोत. 1 महिन्याचे पिल्लं साधारण 100 रुपयेपर्यंत आपलं जाणारच आहे. त्याच्यामुळे तिथे डबल प्रॉफिट आहे. म्हणून म्हटलं की हे पिल्लं जे आहे
तर 1 महिन्यानंतर आणि कस्टमरची पण डिमांड अशी आहे की महिन्यानंतरचं घ्यावे म्हणून. तर हां, आणि मला मध्येच तुम्हाला ते बाबांचं सांगायचं पण राहिलेलं होतं, कारण ते जे आलेले होते तर त्यांना कोंबडी आणि कोंबडाच पाहिजे होतं. त्यांनी अगदी खूप मोठी रिक्वेस्ट आणि खूप वेळा नाही नाही तुम्ही काही पण करा द्याच म्हणून. पण आता मी त्यांना अगदी म्हटलं की नाही, आमच्याकडे कोंबडी विक्री नाही आहे. नंबर वगैरे देऊन गेले. म्हणले नाही, तुम्ही मला एक फोन करायलाच पाहिजे आणि मला काही पण करून आता हे कोंबडेच द्या आणि मी घरीच अंडे घेऊन मी पिल्ले इथं बसवणार आहे. तर एकदा सांगितल्यानंतर समोरच्या व्यक्तीला नाही समजतं की आम्हाला सेलिंग करायची नाही म्हणून. तर मग हे काय होतं, मला खूप असं बोर होतो मला, की नाही म्हटल्यानंतर नाही म्हणजे नाही हा शब्द लोकांना कळतच नाही आहे. आणि अगदी म्हणजे मागे पण मला 10 कोंबड्यांचं गिऱ्हाईक असं द्यावं लागलं होतं, की मला नव्हतं द्यायचं, पण त्या मावशी बळजबरी माझ्याकडून तेवढ्या कोंबड्या घेऊन गेल्या आणि माझं डोकं खूप उठून जातं. तर त्याच्यामुळे मला जे आहे ना, तर स्वतः इथे उभं राहून लोकांना फुकटमध्ये माहिती द्यायची आहे आणि 1 तास घालवायचा आहे, तर ते मला अजिबात नको आहे. कारण माहिती देऊन पण काही नाही आणि फुकट पण काही नाही, जर आपलं कस्टमर पण झालेलं नाही आहे. प्लस दुसरी यांची डिमांड असते, कस्टमर खूपच असे विचित्र पद्धतीचे असतात. तर त्याच्यामुळे मला वाटतं की त्याच्यापेक्षा नाही हे असले कस्टमर नको करायला. कारण आपल्याला जर कोंबडी द्यायची नाही आहे, कोंबडा पण द्यायचा नाही आहे, प्लस आपले पिल्लं हे घ्यायला येणार होते आणि पिल्लं न घेता त्यांनी डिमांड कोंबडीची केली आहेत आणि खूप जवळचे होते, आमच्या आसपासचेच होते ते एरियातले. पण असं ज्याचा त्याचा प्रश्न असतो तो. पण मग मला हे बिलकुल नाही आवडलं, कारण एकदा नाही म्हटल्यानंतर एवढं प्लस म्हणजे याच्यामध्ये मला वाटलं की हे खरंच ते पण लगेच आम्हाला पिल्लं घ्यायचे आहेत. आता लगेच पिल्लं घ्यायची म्हटल्यानंतर आता मी इथे सेलिंगलाच बसलेलो आहोत ना, कारण आता हे पिल्लं मला विकायचेच आहेत आणि बिझनेसची पकड मला चांगली जमलेली आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये कुठलाही बिझनेस माझा असं होतं की पहिल्यापासून मी छोटा मोठा कोणता पण बिझनेस करायला घेतला तर त्याच्यामध्ये माझं सक्सेस हे ठरलेलं होतं. जिथे मी इन्व्हॉल्व असेल तिथे, कारण मी पहिल्यापासून हे बिझनेस करते. छोटे म्हणजे हे पोल्ट्री फार्मिंगचं तर माझं नंतर चालू झालेलं आहे. मी खूप बिझनेस केलेले आहे छोटे जसं कोणी मला सुचवलं की असा बिझनेस आहे, तर त्याच्यामध्ये मी एकदम पहिल्याच महिन्यामध्ये रनिंगला लागायचे. म्हणजे रनिंगच एकच नंबर असायचा माझा बिझनेस. आणि माझा पहिल्याच वर्षी अंड्यांचा बिझनेस खूप चांगला केला होता. दुसऱ्या वर्षी जरा जरा म्हणजे थोडाफार इकडे तिकडे होतं, पण धंद्यामध्ये मी लक्ष नाही देते, की थोडंफार आमचं दोघांचं एक मत होतं की नाही, गेलं तर गेलं, आपण करत राहायचं आहे. तर बारके पिल्लं याच्यातले काढून साईडला टाकून द्यायचे, छोट्या याच्यामध्ये टाकून द्यायचे, जे बारीक वाटतील तिथे पाणी व्यवस्थित ठेवायचे, खाद्यपाणी पण पिल्लांना व्यवस्थित ठेवायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही पण हा बिझनेस करा. आणि हा बिझनेस करण्यामागची कारणं अशी आहेत की शेतकऱ्यांनी जोडधंदा म्हणून अवश्य जो शेतकरी असेल तर त्यांनी हा बिझनेस चालू करायला पाहिजे. अगदी गावामधले कितीतरी 50 कोंबडे जरी तुमचे विकले गेले ना, तरी पण तुमचं याच्यामध्ये प्रॉफिट आहे आणि शेतकऱ्याकडे धान्य असतंच, त्याच्यामुळे इथे काही प्रॉब्लेम नाही शेतकऱ्याला पण. आणि अशा याच्यामध्ये जे आहे तर मला एवढं सांगायचं होतं की खूप म्हणतात की कॉन्टॅक्ट नंबर द्या, तर हे कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे असेल तर त्यांना पोल्ट्रीचं खरंच करायचं आहे की नाही, उगाचच आपण वेस्टिंगमध्ये टाईम घालायचा. आता 1-1.5 तास माझा त्या काकांमुळे गेला, त्याच्यामुळे माझं डोकं खरंच खूप बोर झालं होतं, कारण घरातले सगळं काम तसं आहे तसंच राहतं आणि इथे वेळ द्यायचा आहे. आणि खरं तर मला फुकट वेळ कोणाला द्यायचा नाही, मला खूप पैशाची व्हॅल्यू कळालेली आहे आणि फ्रीमध्ये आपण आपलं ज्ञान वाटत बसायचं. तसं तर यूट्यूबमध्ये मी देतेच आहे ना, जो रिअल ज्ञान आहे काय आहे ते माझ्याकडचं मी वाटते. मग मी सगळ्यांना यूट्यूब चॅनल आहे पण सांगत बसलेली नाही, कारण मला माझं चॅनल हे माझ्या पद्धतीने यूट्यूबनीच ग्रो केलेलं बरं राहणार आहे. आणि मी कधी माझ्या कुठल्याही गेस्ट पाहुण्या माझं चॅनल सांगितलेलं नाही आहे की माझं चॅनल तुम्ही बघा, माझं हे आहे, माझं ते आहे, किंवा कंटिन्यू बघा, लाईक करा, शेअर करा किंवा सबस्क्राईब करा, हे मी सांगितलेलं नाही आहे. कारण मला पाहुण्यांचे पण खूप वाईट अनुभव आलेले होते जेव्हा मी फर्स्ट चॅनल टाकलेलं होतं. माझं कुकिंग चॅनल आहे त्याचं. त्याच्यामुळे मी माझ्या घरातून म्हटलं की माझ्या भावापासनं हे चॅनलचं मी कोणाला सांगितलेलं नाही आहे आणि मी कोणाला सांगत पण नाही. आपण जे करायचं ना ते आपल्या स्वतःच्या कष्टावर आणि आपल्या स्वतःच्या बुद्धीवर करायचं आहे. आणि चॅनल चालू किंवा नाही चालू हा पार्ट माझ्या लाईफमध्ये नाहीच आहे. माझं फक्त पार्ट आता असा आहे की बिझनेसमध्ये पैसा कसा कमवायचा आणि बिझनेस कसा ग्रो करायचा. आणि 4 वर्षामध्ये हा बिझनेस मी खूप टॉपवर नेणार आहे. आम्ही दोघं पण मिळून हा बिझनेस खूप पुढं नेणार आहोत, असा आमचा विचार आहे दोघांचा पण. आणि घरी जे करता येईल तेवढं मी सहकार्य माझ्या मिस्टरांना ते करणारच आहे. तर आता हे पत्र्याच्या ज्या टोप्या आहेत त्या केवढ्याला बनवलेल्या आहेत हे मला विसरले मी यांना. पण हे खूप छान आहे बरं का. याचं जे गरम आहे एकदम ह्या गोल सर्कलमध्येच हा लाईट पडतो आहे. आणि बघा ही पहिलं किती छान आणि चंचल आहेत. ज्यांनी माझ्याकडनं पहिली ऑर्डर घेऊन गेली आहे तर त्यांचा मला व्हिडिओ काढायचा राहिला, कारण माझा मोबाईल जे इथे घेऊन गेलेले होते त्यांच्याबरोबर काहीतरी त्यांचं काम होतं, तर तो मोबाईल माझ्याकडे नसल्यामुळे मी त्यांचा व्हिडिओ शूट करू शकले नव्हते.
आणि माझ्याकडे त्यावेळेस मोबाईल नव्हता आणि त्या टायमिंगमध्येच ते आले, खूप छान बोलले. त्याच्यामध्ये पण माझा अर्धा पाऊण तास जातो. एक कस्टमर मागं माझं जर अर्धा पाऊण तास गेल्यानंतर मग माझं बाकीचं काम पूर्ण व्यवस्थित परिणाम होतो. तर मी त्याच्यामुळे ठरवलेलं आहे की एक कामाशी काम आणि बाकी लांब लांब असं मी ठरवलेलं आहे. आणि हे हॅचरीच्या पिल्लांबद्दल मला अजून सांगायचं होतं की नवीनच आपण पुन्हा एक हॅचरीचं लॉट बसवणार आहोत. मशीनमध्ये ज्या काही त्रुटी आहेत, जे साफसफाई वगैरे करून काहीतरी लाईट वगैरे बसवायचं असं थोडंफार काम आहे, तर ते आता मी कंप्लीट करून घेणार आहोत. आणि पिल्लं आपली हे अंडे त्याच्यासाठीच ठेवलेले आहेत. तर अंडे आता झालेले आहेत मशीनमध्ये ठेवण्यासाठी तयार. तर हे अंडे पण बसवून देणार आहोत. आणि आज बाजार आहे तेव्हा बाकीचे अंडी जे आहेत याच्या अगोदरची जी अंडी आहेत, तर 4 दिवसापर्यंत जे अंडे आपल्याला बसवायचे आहेत त्याच्या अगोदरचे अंडे नाही बसवायचे, तर ते अंडे आपल्याला द्यायचे आहेत, आता सेलिंग करायचे आहेत. त्याच्यामुळे मी एकतर कालचे अंडे ठेवलेले आहेत बसवण्यासाठी, आजचे अंडे ठेवणार आहेत. आणि बाकीचे जे आहेत ते 2-1 ट्रेमधले अंडे, तर 301 अंडे 300-400 अंडे असतील तर ते सेल करून द्यायचे आहेत. आणि जसं की तुम्हाला सांगितलेलंच आहे की मार्केटमध्ये अंड्यांचा खूप मोठा म्हणजे मार्केटमध्ये अंड्यांना गिराईक चांगलं भेटतं. तसं इथे दारावरती तर सध्या एकही गिराईक नाही आहे. तर आणि गणपती असल्यामुळे घरी कोणीच खात नाही आहे, तर खूप चांगली गोष्ट आहे की सगळेजण धरत आहेत. अदर कास्टमधले लोकांचं आपलं गिराईक आपल्याकडे भरपूर आहे. तर अशा पद्धतीने मला एवढं सांगायचं होतं की कस्टमरांनी जे आहे एकदा यायचं असेल, त्यांना घ्यायचं असेल तरच इथे कमेंटमध्ये मी तुम्हाला नंबर नक्की देईल. देणारा नाही असं नाही, खूप लोकांचा प्रश्न आहे. पण मला जो आहे एवढा वेळच नसतो की मी फोनवरती पण किती वेळ देणार आहे. तर मी पूर्ण नियोजन करूनच इथे सगळं जे करणार आहे, नियोजन करून मी मोबाईल नंबर वगैरे तुम्हाला देणार आहे. याच्यासाठी मला 8 दिवसाचा टाईम पाहिजे आहे आणि त्याच्यानंतर आपण तुम्हाला नंबर नक्की देणार आहे. अशा पद्धतीने मी माझा व्हिडिओ इथे संपवते आणि आपण एका नवीन टॉपिकवर पुन्हा भेटूया. तोपर्यंत चला टाटा आणि बाय बाय.